नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी SRT शेतकरी पवन वाहक, राहणार सावळी, तालुका, जिल्हा बुलढाणा. SRT तंत्रज्ञानानुसार ही मक्याची लागवड केलेली आहे मित्रांनो. ही लागवड दिनांक 27 सप्टेंबरची लागवड आहे मित्रांनो. असे कंस लागलेले आहे. आता दोन दाण्याचे टोकन केलेले आहे आपण. बघा कणीस. आणि आपण आत आलेलो आहे मित्रांनो. बघा जबरदस्त अशी मक्का SRT तंत्रानुसार झालेली मित्रांनो. म्हणून जास्त शेतकरी बांधवांना SRT या तंत्रज्ञानाचा वापर. बघा मित्रांनो, आपण दोन दाणे टाकलेले एका ठिकाणी. अशा प्रकारे कणीस पडलं. आता इथं बघा, हे एक कणूस त्यालाच लागून एक छोटंसं आलं, पण दोन चांगले. बघा मित्रांनो, आदरणीय चंद्रशेखर दादा भडसावळे व प्रताप काका चिपळूणकर यांच्या मार्गदर्शनाने शेतकऱ्याला अगदी सोनेरी दिवस आलेले मित्रांनो. बघा आता इथं दोन उत्तम प्रकारे भरलेले मित्रांनो. इथे एक असून तेवढे बघा. आता इथं बी दोन आहे. बघा इथं बी दोन आहे. दोन्ही सारखे भरलेले मित्रांनो कणीस. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी SRT पद्धतीचा अवलंब करा आणि खर्चामध्ये बचत करा मित्रांनो. बघा कणूस. आणि ही मक्यावर मका घेतलेली मित्रांनो. अबू खरीपात सुद्धा यामध्ये मक्काच होती. ही खरीपातले धसं. गेल्या 3 वर्षापासून आपण यामध्ये कुठल्याच प्रकारची नांगरट व खरपाळी, कोळपपाळी, निंदन वगैरे काही न करता अशा प्रकारे सुंदर अशी मक्का डेव्हलप झालेली मित्रांनो. बघा तणसुद्धा खूप आहे खाली. पण आता आपण याच्यात तणनाशकाचा वापर करणार नाही. लगेच मक्का निघाल्यानंतर आपण याच्यावर ग्लायफोसेट या तणनाशकाचा वापर करून लगेच उन्हाळी हंगामासाठी वावर तयार करणार आहोत मित्रांनो ग्लायफोसेटच्या सहाय्याने. आणि लगेच उन्हाळ्यामध्ये आपण याच्यावर डबल पिकाची लागवड करणार आहोत. बघा आता इथं सुद्धा दोन कणीस लागलेले. इथं सुद्धा दोन. इथं एकच आहे बघा. इथं दोन आहे. जबरदस्त अशी मक्का डेव्हलप झालेली मित्रांनो. आणि आतमधले कंस आहे मित्रांनो, हे बाहेरचे नाही. अजून आतमध्ये जाऊ. बघा हे दोन. इथं पण दोन आहे. सारखे पडलेले मित्रांनो कंस बिलकुल. ग्रीनरी बी खालून बुडापासून शेंड्यापर्यंत हिरवेगार पानं आहे मित्रांनो याचे, काही न करता. बघा इथं बी दोन आहे. एकच. आपल्याला पर्याय नाही मित्रांनो SRT शिवाय. काळाची गरज आहे मित्रांनो SRT. बघा दोन्ही सारखे बिलकुल. म्हणून म्हणतो SRT या तंत्रज्ञानानुसार शेती करणं खूप फायद्याची मित्रांनो. याला आपण रासायनिक खतामध्ये पहिला आपण याला सुरुवातीच्या वेळेस काही टाकलेलं नव्हतं. त्यामध्ये आपण मक्का 25 दिवसात झाल्यानंतर 1 गुणी युरिया, 1 गुणी आपलं 10 किलो झिंक सल्फेट एवढा एकरी डोस दिलेला आहे. आणि त्यानंतर मक्का जवळपास 60-65 दिवसाची झाल्यानंतर आपण याला एकरी 1 गुणी 10-26-26 आणि 1 गुणी युरिया असा आपण याला डोस दिलेला आहे मित्रांनो. एवढ्या खतावर इथली सुंदर मक्का आपली जमलेली बघा. आणि हे कंस बाहेरचे नसून आतले कंस आहे मित्रांनो. चारी बाजूना अजून आज जाऊ. चला बघा मित्रांनो SRTची कमाल.
यासाठीचं ब्रीद वाक्य आहे मित्रांनो, माती बलवान, पीक पैलवान आणि शेतकरी धनवान. खरोखर तथ्य मित्रांनो या तंत्रामध्ये. बघा आता एक कणीस एक नंबर आहे मित्रांनो, एक नंबर. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी यासाठी पद्धतीचा अवलंब करा. अजून आतमध्ये आलेलो मित्रांनो आपण खूप. आता बघा कणीस, बघा दोन, इथं सुद्धा दोन्ही. खालूपासून पानं हिरवेगार आहे मित्रांनो मक्याचे. याला म्हणतात मका. 2-2 दाण्याची लागवड मित्रांनो. ही चायनीज पद्धत म्हणत होते त्याला पहिले, पण आता संतोष करंजे सरांनी याचं नामकरण बदलले. KVK 12 सघन लागवड पद्धत असं नाव झालेलं आहे मित्रांनो याचा. आता चायनीज पद्धतीला विरोध होता थोड्या शेतकऱ्यांचा, त्यामुळे आता याला नवीन नामकरण झालेलं आहे. KVK 12 सघन लागवड पद्धत. एका ठिकाणी म्हणजे 40 बाय 40 सेंटीमीटरवर 2-2 बियाणं. खूप जबरदस्त आलेली मित्रांनो मका. बघा कणीस, बघा परत तिथे सुद्धा दोन्ही. ही व्हेरायटी आहे सिजंटाची 6802. चला अजून बघू. त्या खरीप हंगामात जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी यासाठी पद्धतीचा अवलंब करा आणि शेती फायद्याची करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय SRT तंत्र.